तर एक मोठी राजकीय बातमी राष्ट्रवादीच्या गोटातून समोर येते। दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता मावळलेली आहे। युती होण्याआधीच राष्ट्रवादीची संभाव्य युती तुटण्याची शक्यता आहे। पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत। अजित पवारांना निरोप दिला जाण्याची शक्यता आहे। घड्याळाच्या चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव हा पवार गटाने अमान्य केलाय। अजित पवारांचा थेट निरोप घड्याळावर लढा असा होता आणि हा प्रस्ताव हा पवार गटाने अमान्य केलेला आहे। त्यामुळे पुण्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार यांचा पक्ष आणि पवार गट यांची युती होण्याची शक्यता मावळली आहे। गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी आणि पवार गट यांच्यामध्ये युती होईल अशी चर्चा होती। पुणे महानगरपालिकेमध्ये युती होईल। जागा वाटपासंदर्भात सुद्धा बैठका सुरू झाल्या होत्या। मात्र अजित पवार यांनी घड्याळावरच लढावं लागेल। पवार गटाच्या सर्व उमेदवारांना तुतारी ह्या चिन्हावर न लढता घड्याळावर लढावं लागेल असा प्रस्ताव पाठवला आणि त्यानंतर पवार गटाने मात्र या संदर्भात विरोध केलाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत। रोहन, एक मोठी राजकीय बातमी समोर येते आहे। घड्याळ चिन्हावर लढण्यासाठी पवार गटाने विरोध केलाय। युती तुटण्याची शक्यता आहे, अधिक माहिती। जगदीश, अगदी बरोबर आहे। जवळपास शक्यता जी आहे ती ह्या दोन्ही पक्षांची युती होण्याची, दोन राष्ट्रवादी येण्याची ही माळवलेली पाहायला मिळते। कारण का जी बैठक सकाळी अजित पवारांसोबत पुण्यातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अंकुश काकडे आणि विशाल तांबेंसोबत झालेली होती, त्या बैठकीमध्ये जवळपास 125 ते 130 जागा अजित पवार लढवतील आणि उर्वरित जागा जी आहे ती शरद पवारांची राष्ट्रवादी लढवेल अशा प्रकारची माहिती त्यांनी दिलेली होती। आणि सगळ्या जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादीच्या घड्याळावरती लढवायला लागतील असं सांगितलेलं होतं। आणि त्यातून जे आहे ते तडकाफडकी त्यानंतर अंकुश काकडे आणि विशाल तांबे जे आहेत ते बाहेर पडले आणि थेट काँग्रेस सोबत त्यांनी पुन्हा एकदा संपर्क केला आणि महाविकास आघाडीमध्ये बैठक जी आहे ती महत्वाची सध्या पुण्यातील या शांताई हॉटेलच्या परिसरामध्ये सुरू आहे। आपण त्याच ठिकाणी आहोत। आपण पाहतोय की या हॉटेलमध्ये सध्या ही संपूर्ण बैठक जी आहे ती सुरू आहे। रात्रीच्या घडामोडी ज्या वेग आलेला पाहायला मिळतोय, अगदी मनसे देखील काही काळ यामध्ये होता। आपण पाहतोय की स्वतः सुषमा अंधारे ज्या आहेत त्या देखील या वाहनातून काही वेळापूर्वी आल्या। सुषमा अंधारेंची ही गाडी आहे। सुषमा अंधारे देखील वरती या संपूर्ण बैठकीला ज्या आहेत त्या बसलेल्या पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळेच ही संपूर्ण बैठक जी आहे ती अतिशय महत्वाची आहे। आणि या सगळ्या बैठकीच्या माध्यमातून नेमकं काय कळतंय, कारण का दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता जवळपास माळवलेली पाहायला मिळते। कारण का मागील काही दिवसांपासून आपण पाहतोय की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी चर्चा होती। मात्र रोहन, जर या दोन्ही राष्ट्रवादींची युती होणार नसेल तर मग राष्ट्रवादी आणि पवार गट यांच्यासमोर कोणते मार्ग असतील? पवार गटासमोर सगळ्यात मोठा पर्याय हाच आहे की काँग्रेस सोबत जाऊन युती करायची आणि महाविकास आघाडीमधून निवडणूक लढायची। कारण का प्रशांत जगताप सोडून गेल्यानंतर जे ग्राउंड लेवलचे केडर होतं ते कुठेतरी विस्कळीत झालेलं पाहायला मिळते आणि याचाच फायदा जो आहे तो अजित पवारांनी घेण्याचा केला। अजित पवारांनी त्यांच्या जागांचा फुगवटा जो आहे तो वाढवलेला पाहायला मिळाला। कारण का काही दिवसांपूर्वी 80-85 जागा किंवा 50-50% जागा दोन्ही लढतील राष्ट्रवादी अशा प्रकारची शक्यता होती, परंतु थेट अजित पवार यांनी 130 जागांचा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला की 130 जागा आम्ही लढवू, उर्वरित जागा ज्या आहेत ते तुम्ही लढवा अशा प्रकारचा प्रस्ताव दिला आणि सगळ्या जागा ज्या आहेत त्या घड्याळावर लढवायच्या अशी देखील त्यांनी मागणी जी आहे ती केलेली पाहायला मिळाली। आणि त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या पक्षातील वरिष्ठांनी जो आहे तो याला नकार दिलेला पाहायला मिळतोय आणि काँग्रेस सोबत तुम्ही पुढची बोलणी करा असं सांगितलं आणि काँग्रेस सोबतची बोलणी रात्री उशिरा आता पुण्यातील या हॉटेलमध्ये सुरू आहे। त्यामुळे आता या राष्ट्रवादी समोर मात्र एकला चलवरेचा मार्ग असेल। रोहन, धन्यवाद आणि या बैठकीवर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।